अरे मम्मी हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, एक माणूस सापडलेला आहे. तुम्हाला सांगते, लय दिवस झाले सापडत नव्हते, काय करावं. मग आज आहोंनी उचलून आणलेला आहे तळेला. आणि तळेला कशासाठी आले ते चला विचारूया. माणूस तरी कशासाठी आला तुला माहिती का? नव भाऊ, हात खाली घे, थोडं कपडे फाटले का? नव भाऊ कशासाठी आले? ठीक आहे, आता मोटर नाही एवढा दिवस कुठं होता? एवढे दिवस घराकडे. मित्रांनो, आमचे भाऊजी एक जण म्हणत होते ना, नवा भाऊ नाही म्हणायचे, ताई भाऊजी म्हणायचे. तर आज म्हणते मी भाऊजीला आम्ही धरून आलेला आहे. बघा, मोटार आमचा खराब झालेला आहे मित्रांनो. तळेला आम्ही आलेला आहोत. आणि ह्याच्या आधी आहो 2-3 म्हणजे वेळा घेऊन आले ते इकडं. कधी इकडचं पाणी वाढलं तर आम्हाला मुहरीत काय म्हणतात ते तिकडं जावं लागतं हे मोटार टाकायला. आणि तिकडं पाणी कमी पडलं की इकडं आणावं लागतं. एवढं म्हणजे हे मोटार जड आहे, तरी सारखंच घेऊन जायचं परत आणायचे, हे लय अवघड झालेलं आहे. काय म्हणतात ना दादा? जड झालेलं आहे, जड. आणि हे पाणी वाढलेलं आहे मित्रांनो, पण काही उपयोगाचं नाही आहे. कारण की आम्हाला हे जे आहे ना पाणी चालू केलं की तिकडं आमच्या मुहरीत पाईप आहे ते निघते सारखं. तर आहो म्हणतं ते आज मोटार घेऊन जायचं, ते मुहरीत 15-20 दिवस ते ठेवायचे, परत तिकडून इकडं आणायचं. तर हे बघा आमचं तळाब आहे, तळेकडं आले ते आम्ही, मी, नवादादा, आहो. हे बघा काय पाजून गुंडाळा असतं ते पण दाखव. प्रयोग करून बघतोय. गेला बाहेर कसं उडायचं. जिसरी गेला बाहेर. तोच आहे. हे भाई बाबू असं धरायचं. इथे एक मी का? चला ओके. आणि असं अडकवलं तर हां चालते. हां, त्यामुळे तुम्ही घेता आधी कमी घेऊ कसं घेऊ. हे बघा मित्रांनो, आमचे आहो आणि नव भाऊ चलते ते मटार. इथनं नेल तर डायरेक्ट ह्याच्यापर्यंत न्यावं लागणार. जाते तिथपर्यंत न्यायची. देव काय कर्ज ब्रिज आहे आपलं. खाली ठेवायची. कर्ज झाले का? एक अजून ठेवा की नवा दादा, थांबा. तुम्ही नको मोडू, बस मोटार मोडू द्या. चला पिशवी बाबू. हे बघा मित्रांनो, आता नवा भाऊ घेऊन चालले ते निम्मे रस्ता आहो घेऊन जाणार आहे. हे बघा बघा मित्रांनो, आहो घेऊन चालले ते आता वायर, खोखा. आणि इकडं मी पण घेतलेलं आहे. अरे मम्मी, जास्त जड आहे नवा भाऊचे. चला पटकन त्यांना उतरावं लागेल. लयच अवघड आहे मित्रांनो शेतकऱ्यांचे. सारखंच पाणी बंद होतात, सारखंच जोडावं लागते, सारखंच काय ना काय करावं लागते. अरे मम्मी, आत्ताच हालत खराब झाले ते नवा भाऊच्या. पटकन जावं लागेल मित्रांनो. असंच व्हिडिओमध्ये तुम्ही बनवून राहा. वर चढतं का काय?
मित्रांनो, पल्लीकडे जायला रस्ता नाही आहे, त्यामुळे हे पाईप ठेवलेलं आहे. पाईपवरनं जावं लागतंय. मला तर खूपच भीती वाटते आणि मी ह्याच्यावरनं जाऊ शकत नाही. तरी मी जात असते. आता माझा बारी आहे. आता मी कसं जाणार आहे? अरे मम्मी, भीती वाटते मित्रांनो, खरं सांगू तर. अरे मम्मी, हालते. अरे मम्मी, मला हितपर्यंत यायला माझा श्वास थांबलेला होता मित्रांनो. श्वास थांबलेला होता. हे पायपावर यायला जमत नाही मला. लय भीती वाटतात. हे बघा, इथून मोटार घेऊन गेले ते. मग ते हिरवी पाईप नाही आणायचं. नाही हिरवी बी आणायचं मग. हां, तीच की. हिरवं पाणी वडा आहे. हां, ए मी जाऊ का मग? तुझी कोणती नवीन टाकायची? गाडी कोणता गाडी? बायकोच फोन आलाय बघा. हॅलो, आला का? तर मित्रांनो, नवा दादा गेले ते आता घरी. आहो आणि मी राहिलेत आता तळ्याला. हे बघा, पाणी मोहरीत एवढं पाणी वाढलेलं आहे मित्रांनो. इकडं मी बसलेला आहे आणि हळूहळू खूपच अंधार झालेला आहे मित्रांनो. आणि परत आम्ही जाऊन एक हिरवी पाईप आहे बघा तिकडं, ते हिरवी पाईप आणायला आम्ही गेलते खाले. आणि आता इथं पाणी वाढलेलं आहे. आमच्या मोटार इथं ठेवायचे. इकडचे पाणी सुकलं नंतर मग परत तिकडं खाली घेऊन जावं लागेल. मम्मी, खरंच मित्रांनो, खूपच अवघड आहे शेतकऱ्यांचे. आणि पाणी जर नसलं तर सगळं जे आपले पीक असते सगळं जळून जाईन, सगळं नुकसान होईल. तर इकडं बघा, आहो आता जोडत बसलेला आहे. नवा दादा घरी गेलेत. काय पाहिजे? पिशवी दे. ही मित्रांनो, पाणी मोटारमध्ये टाकायला काही आम्ही वस्तू नाही आणल्या, डब्बा नाही, भांडी नाही, काय नाही. तर आहो पाणी मोटारमध्ये टाकायला कसं आणतात हे बघा, जुगाड यांच्या. मोटारमध्ये पाणी टाकायसाठी काहीच भांडी वगैरे नाही आणले ते. इकडं काहीच नाही आहे. तर यांच्या जुगाड बघा. पिशवीमध्ये पाणी थांबन का? अय्यो, खाली जायचं. इथं फाटलेलं आहे पिशवी. हो, ही घ्यायची का ही मोठी? इथं अजून फाटले. हे बघा मित्रांनो, असं जुगाड होत आहे. पिशवीमध्ये पाणी भरून आहो आणले ते इकडे टाकायला, सगळं पाणी वाहून गेलं. मागणं धरू का पाईप? बसवा येईल ना?
कसं काय मित्रांनो, आमचे व्हिडिओ पाहताना मजा वाटते का तुम्हाला? मजा वाटत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. कारण की असंच आयुष्य आहे प्रत्येक शेतकऱ्याचं. शेतकऱ्याला प्रत्येक लोकांच्या प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक टोमणं असं शेतकऱ्याला सोसावं लागतं. आणि तरीसुद्धा शेतकरी स्वतःचा न विचार करता अख्ख्या जगाचा पोशिंदा म्हणून स्वतःचं पोट भागवून सगळ्यांचं पोट भागवत असतो. हीच आहे शेतकऱ्याची कहाणी. कधी येईल रे देवा बळीचं राज्य? का असं सोसावं लागेल मरेपर्यंत काय? पाय बघा. मित्रांनो, खूपच अंधार झालेला आहे. हा व्हिडिओ इथं सेंड करते कारण की मित्रांनो अजून आम्हाला खूप वेळ लागणार आहे तळेला. नाही तर 8 वाजणार आहे. आता सध्या 7 वाजलेला आहे आणि अंधार आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये अंधार दिसत असेल तर हा व्हिडिओ इथं सेंड करते. आय होप आजचे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. UPN महाराष्ट्र लव्ह मॅरेज जोडी कपलला सपोर्ट करा. काय झालं? खाली पडलं होतं. अरे बाप. चला बाय बाय.